थोडीशी उजळणी करून सुरू करूया. उपनिषदांचं स्थान, वेदांमधलं उपनिषदांचं नेमकं ध्येय, इतक्या गोष्टी करून आपण शांती मंत्रापर्यंत आलो आणि शांती मंत्राने आपण सुरुवात केली. 2 पूर्णांच्या निर्देशनाने शांती मंत्र पूर्ण झालेला आहे. एक ते पूर्ण आणि एक हे पूर्ण असे 2 निर्देश आहेत. ते जे पूर्ण आहे, जे ब्रह्माचं निर्देश करणार आहे, ते व्यापी न कृतश्च व्यावृतम इत्येतत् अशा स्वरूपाचं आहे असं शंकराचार्य म्हणतात. व्याप्ती म्हणजे ते विभुर्व्याप आहे. अशी कोणतीही जागा नाही जिथे त्यांनी वापलेली नाही आहे. न कृतश्चत व्यावृतम, कोणापासूनही ते वेगळं करता येत नाही असं तत्व आहे. जेव्हा ते वेगळं केल्यासारखं वाटत नाही तेव्हा ते ब्रह्मस्वरूपामध्ये असतं. ब्रह्माच्या अपरा आणि पराब्रह्म या 2 विभागामध्ये ब्रह्माच्या अध्यस्त्यावर असणारी माया, मायोपाधित सृष्टी उत्पन्न करायच्या अगोदरची त्याची जी स्थिती, ती ते पूर्ण आहे. पूर्णम अधः. जेव्हा तो पराब्रह्मामध्ये परिवर्तित होतो, परिवर्तित भासतो, किंबहुना अध्यासामुळं त्याच्या अध्यस्थाखाली अध्यासव्यापी माया सृष्टीच्या प्रक्रियेला, जनन प्रक्रियेला जेव्हा सुरू करते त्याच वेळेला दुसरं पूर्ण तयार होतं आणि ते पूर्ण ह्या पूर्णात येतं. म्हणून पूर्णम अधः पूर्णम इदम. मग पराब्रह्म किंवा ज्याला मॅनिफेस्टेड ब्रह्म म्हणतो ते, आणि अनमॅनिफेस्टेड म्हणजे ज्याचं अजून काहीच झालेलं नाही असं शुद्ध, पूर्ण, नित्य, बुद्ध असं ब्रह्म, या दोन्हीमध्ये समानता कशी? या दोन्हीची समानता एक निरुपाधिक आहे, म्हणजे ज्याची अजून कोणत्याही उपाधीमध्ये रूपांतरण झालेलं नाही, आणि दुसरं उपाधीमध्ये रूपांतरण झालेलं आहे कारण ते सोपाधिक आहे. म्हणजे त्या ब्रह्माच्या स्फुल्लिंगाभोवती माया निर्मित तत्वांनी जेव्हा फेर धरला तेव्हा हे ब्रह्म तयार झालं. कृष्ण स्फुल्लिंग आहे, गोपिका फेर धरतात त्या मायावच्छिन्न आहेत. जेव्हा त्यांना त्यांचं स्वरूप कळतं तेव्हा त्यांची उपाधी निघून जाते, त्या कृष्णमय होतात, म्हणजे त्या अपराब्रह्माकडे जातात. म्हणून ते ब्रह्म पूर्णम अधः पूर्णम इदम सोपाधिक नामरूपस्य ब्रह्मम इदम असं शंकराचार्य म्हणतात. या पूर्णातून जर थोडं पूर्ण काढून घेतलं, पूर्णात पूर्णम उदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ज्याच्यातून काढल्यानंतर त्याची व्याप्ती अजिबातच कमी होत नाही, कारण घटाकाश आणि महाकाश हे दोन्ही एकच असून केवळ घटाच्या उपाधीने त्याला घटाकाशाचं नाव मिळालं. घटाकाशाच्या नावामध्ये जेव्हा ते असतं तेव्हा ते सोपाधिक नामरूपस्य पूर्णम इदम होतं. म्हणून जे जे इदम आहे ते 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 नाही, म्हणून इदम न मम असा मंत्र. आणि पूर्णात पूर्णम उदच्यते, पूर्णस्य पूर्णम आदाय, आदान करणे, काढून घेणे. पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णमेवावशिष्यते, म्हणजे त्याच्यातून काढून ते जर सोपाधिक ब्रह्मात घातलं किंवा सोपाधिक ब्रह्मातून काढून परत त्या पूर्ण ब्रह्माला पोचवलं तरी ते तसंच राहतं. म्हणून ते तिथंही पूर्ण होतं, या परिस्थितीमध्येही पूर्ण आहे, आणि या वरवर वाटणाऱ्या अपूर्णतेतून ते परत पूर्णत्वाकडेच जातं. आणि साधकाची साधना ही या इदम पूर्णत्वातून अधः पूर्णत्वाकडे जाणे अशी आहे. म्हणून त्या पूर्णमेव जे आहे ब्रह्मस्वरूप, त्याचं आचार्यांनी केलेलं वर्णन असं आहे: अनंतरम अबाह्यम प्रज्ञानघनैकरसस्वभावम केवलम ब्रह्म अवशिष्यते. असं ते ब्रह्म आहे.
अनंतरम, अनंतरम म्हणजे त्याच्या अस्तित्वामध्ये कोणत्याही प्रकारचं अंतर किंवा गॅप नाही आहे. याचा अर्थ असा की त्याचं अस्तित्व नसणारी जागाच नाही आहे. आणि ही अनंतरमची जी संकल्पना आहे ती पुढच्या मंत्रांमध्ये खूप उपयोगाची आहे. या अनंतरम असणाऱ्या ब्रह्माच्या मध्ये हे मायावच्छिन्न चैतन्य नांदतं आहे. त्यामुळं मायेच्या अधिपत्याखाली असणाऱ्या चेतनानी स्फुल्लिंग पुरवलेल्या सर्व नामरूपांना मर्यादाही असणारच, कारण त्यांची मर्यादा त्या अनंतरममध्ये बसलेली आहे. अबाह्यम, नुसतंच ते एकसंध नसून ते इतकं व्याप्त आहे की त्याच्या पलीकडे, अत्येती त्याच्या पलीकडे किंवा अबाह्य त्याच्या बाहेर असं काही नाही. म्हणजे ज्याला बाहेर आणि आत असं काही नाही. म्हणून कबीर महाराज म्हणतात, सखिया वो घर सबसे न्यारा जहाँ पूर्ण पुरुष हमारा, बाहर ना अंदर भीतर ना बाहर, ब्रह्मांड न पिंड पसारा. तिथे पिंड नाही, तिथे ब्रह्मांड नाही, तिथे आत नाही, तिथे बाहेर नाही, त्याला खोली नाही, त्याला व्याप्ती नाही, कारण या सगळ्या तारतम्याच्या गोष्टी आहेत. आणि हे तारतम्याच्या पलीकडं असल्यामुळे ते अबाह्यम असं आहे. प्रज्ञान घनैक रसस्वभावम, त्याचा स्वभाव कसा आहे त्याचं वर्णन करता येण्यासारखं नाही, कारण आपण ज्या ज्या वस्तूंचं वर्णन करतो त्या सगळ्याच नामरूपात्मक आहेत. ते नामरूपात्मक नसल्यामुळे त्याचं वर्णन नामरूपात्मक स्वभावाने करतच येणं शक्य नाही. फक्त त्याच्या रूपाचा निर्देश अशा प्रकारे करता येईल की मला नामरूपामध्ये ज्या ज्या चेतनाची जाणीव जेव्हा जेव्हा मला होते तेव्हा तेव्हा त्याची झालेली जी पुसटशी जाणीव आहे ती त्या चैतन्याचा हलकासा स्पर्श आहे. असा चैतन्याचा हलकासा स्पर्श जेव्हा घनीभूत होतो, ज्याला क्लाउड ऑफ कॉन्शियसनेस किंवा असंख्य सागराप्रमाणे अत्यंत गंभीर असणारा असा प्रज्ञान घन क्लाउड असा जर असेल, असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून तो त्याला जाणता येत नाही, तो सर्वांना जाणतो आणि तो स्वतःला स्वतःच जाणतो. म्हणून ओम नमो जी आद्या जय जय स्वसंवेद्या, त्यातली जी स्वसंवेद्यता त्याच्याकडे आहे ती त्याच्यामुळे, कारण त्याचं स्वरूपच प्रकाशरूपी आहे. त्याच्या कोणत्याही प्रकाशामध्ये त्याचा उजाळा होत नाही, त्याच्या प्रकाशामध्ये सगळे उजळतात. म्हणून तो प्रज्ञान घनैक रस स्वभावम केवलम, दोन ब्रह्म नाही आहेत, केवलम तो एकटा आहे. ब्रह्म अवशिष्यते, सगळ्यात शेवटी फक्त तेच शिल्लक राहतं, म्हणून पूर्णमेव असा हा मंत्र आपण पाहिला, शांती मंत्र. त्याच्यानंतर संबंध भाष्य थोडंसं आचार्यांनी सांगितलं. संबंध भाष्याचा आचार्यांचा किंवा संबंध भाष्याचा हेतू हा साधारण ज्या उपनिषदांचा अभ्यास करायचा त्याचा माझ्या साधनेशी असणारा सांधा कशा प्रकारे फुलवला गेला आहे त्याचं हे साधारण भाष्य आहे. पहिलंच वाक्य असं सांगितले आचार्यांनी, सर्वसाम उपनिषदाम आत्मयथात्म निरूपणेव उपक्षयात. सर्वसाम उपनिषदाम, सगळी उपनिषद आत्मयाथात्म निरूपणे नैव, फक्त एकच गोष्ट सांगतात ती म्हणजे आत्मयथात्म, आत्म्याची यथार्थता हीच सगळ्या उपनिषदांची एकमेव निर्णयाची बाजू आहे असं आचार्य म्हणतात. आत्म्याचे यथार्थ वर्णन करणे हीच सगळ्या उपनिषदांच्या ज्ञानाची परिणिती आहे. या उपनिषदामध्ये जो पहिला मंत्र आहे तो मंत्र आपण गेल्या वेळेला पाहिला. ओम ईशावास्यम इदम सर्वम यत् किंचितम जगत्याम जगत. ईशावास्यम इदम सर्वम, स हि सर्वम इष्टे सर्वजंतूनाम आत्मासन. या जगामध्ये सर्व जंतूनाम, जे जे जन्माला येतं, जंतूनाम जे जे जन्माला येतं ते ते आत्म्याच्या सत्तेने, ईशन करणे सत्ता करणे, आत्म्याच्या सत्तेने आच्छादित आहे. ओम ईशावास्यम इदम सर्वम म्हणजे आत्मतत्व प्रमुख असून त्याच्यावर आच्छादन आहे, नियंत्राचं आच्छादन आहे. यत् किंचित जगत्याम जगत,
कशा पद्धतीने आहे? प्रत्यगात्मतया तेन स्वेन रूपेन आत्मेन ईशावास्यम. त्याच्या जवळ, प्रत्यगात्मा म्हणजे आत किंवा जवळ असणारा, त्या नामरूपात्मक वस्तूमध्ये, जंतूमध्ये प्रत्यगात्माच्या रूपाने चेतन आतल्या बाजूला असून ते सर्वांना व्यापून टाकते. किम, काय आच्छादते? इदम सर्व यत्किंचितम यत्किंचित जगत्याम. कशाला आच्छादते? जे जे या जगतामध्ये आहे त्या त्या सर्वांना, म्हणजे ब्रह्माच्या किंवा आत्मतत्वाच्या प्रकाशाच्या आच्छादनाला कोणतीही गोष्ट एक्सेप्शन किंवा अपवाद नाही. सर्वम चराचरम आच्छादनीय असं आचार्य म्हणतात. आणि अशा प्रकारचं जे आच्छादन आहे, तेन त्यक्तेन भुंजिता. जेव्हा आत्मतत्व जर सर्वत्र पसरलेलं आहे तर त्याच्या असण्याची प्रचिती मला न येण्याचं कारण कोणतं? आत्मतत्वाची प्रचिती न येण्याचं कारण म्हणजे अनात्मतत्वाची प्रचिती येणे. जितकं जितकं अनात्म आहे तितकं तितकं मला इंद्रिय गोचर आहे. इंद्रियांना समजणारं जे जे आहे ते मला तेच अंतिम सत्य आहे असं मला वाटणं साहजिक आहे. कारण ज्या इंद्रियांना उद्दीपित करण्याचं काम जी चेतना करते त्या चेतनेकडे माझं लक्ष न गेल्याने माझ्या इंद्रियांची बाह्यगमनाची जी रीत आहे, बाह्यगमनाची त्यांची जी आवड आहे, त्यांना असलेले त्यांच्यावरचे जे संस्कार आहेत, ज्या त्रिगुणांनी ते बांधले गेलेले आहेत, त्यामुळे सतत बहिर्मुख असणारी माझी इंद्रिय माझ्या चेतनतत्वाला झाकोळून टाकतात. आणि मग असं जर असेल तर ज्यांनी त्याला झाकोळून टाकलेलं आहे त्याला जर तू दूर केलंस, तेन त्यक्तेन भुंजिता. गेल्या वेळेला आपण पाहताना या शब्दावर बरेचसे कॉन्ट्रोवर्सीज झाले होते. आणि या कॉन्ट्रोवर्सीजला दूर करण्यासाठी म्हणजे आचार्यांचा अर्थ भुंजिताचा पालयतू असाच आहे, रक्षण करणे. भुंजिता म्हणजे भोगणे असा त्यांनी अर्थच घेतलेला नाही आहे. काही लोकांनी भुंजिता म्हणजे भोगणे असा अर्थ घेतलेला आहे. मायेच्या स्वरूपाचं आच्छादन दूर करून आत्मतत्वाचा तू उपभोग घे. याच्यावरचं ऑब्जेक्शन असं आहे की आत्मतत्वाचा उपभोग घेताच येत नाही. जर ज्ञानाला भोगाची गरज नसेल तर मग भोग कशाचा? आणि म्हणून आचार्यांनी इथं असं सांगितलं आहे की अशा प्रकारे मायेचं जे आवरण आहे ते बाजूला सारून तू स्वतःच्या आत्म्याचं रक्षण कर. आत्म्याचं रक्षण कशापासून कर? तर आत्म्याला अनात्म बनवणाऱ्या ज्या अज्ञानापासून तू त्या आत्म्याचं रक्षण कर. आणि मग हाच जर खरा अर्थ आहे की नाही हे पाहण्याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा तो अर्थ रामकृष्णांबरोबरांच्या वचनामध्ये सापडला. आणि त्यांच्या तोंडची वचनं आहेत ती आपण पाहू. शेवटचा जो मंत्राचा भाग आहे तो मा गृधा कस्यस्वित धनम असा आहे. आता प्रश्न असा येतो की जो ज्ञानमार्गामध्ये आहे, ज्याचा विवेक प्रस्थापित झालेला आहे, वैराग्य प्रस्थापित झालेलं आहे, तो आता कोणत्या धनाची अपेक्षा करेल? मग असं सुद्धा त्याला धनाची अपेक्षा करू नको असं सांगण्याचं कारण काय असावं? याचा अर्थ असा की वित्ताच्या बाबतीत धन म्हणजे केवळ धन या अर्थाने नव्हे, पण या जगामध्ये धनाला असणारी श्रेष्ठता ही त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या ताकदीमुळे आहे. म्हणजे जर तुला एखादी गोष्ट हवी अशी वाटत असेल तर त्यापैकी वित्त किंवा धन हे पाहिजे असण्याची शक्यता व्यवहारामध्ये सगळ्यात जास्त आहे. परमार्थामध्ये ते धन जरी तुला हवं नसेल तरी त्याहून अधिक काहीतरी म्हणजे ब्रह्मलोकाचा अनुभव, देवदेवता बनून गंधर्व बनणे, ब्रह्मासारखं काही वर्षांचं आयुष्य जगणे, अशा प्रकारचं ज्याला वित्त तू समजत असतील अशा कोणत्याही वित्ताचा तू लोभ धरू नको. कारण तो लोभ तुला मिळेल अशी व्यवस्था या साधनेमध्ये आहे. ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचूपर्यंत जेव्हा तू पुढे जाशील तेव्हा मध्ये येणाऱ्या ज्या सिद्धी आहेत त्या सिद्धीच कोणत्या ना कोणत्या कारणाने तुझं कोणतं ना कोणतं लाड पुरवणार आहेत. आणि म्हणून कठोपनिषदात सांगितल्याप्रमाणे अशा कोणत्या प्रकारच्या सिद्धी किंवा अशा कोणत्या प्रकारचे प्रलोभनं तुला मिळू शकतील याचं यमराजांनीच उदाहरण दिलेलं आहे. तेव्हा अशा कोणत्याही धनाची तू अपेक्षा करू नकोस. त्यापेक्षा या धनाचा दाता, जो सर्वांचा दाता, ते अपरा ब्रह्म, त्या ब्रह्मामध्ये तू लीन होण्यासाठी प्रयत्न कर असा
मंत्राचा अर्थ आहे. तेन त्यक्तेन भुंजिता, माया वच्छिन्न ज्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी मायेचा त्याग करून जे राहिलेलं आहे ते माझ्या आत्म्याचं रक्षण तर करेलच, पण ज्याची स्वतःचं स्वरूप किंवा स्वभाव सत चित्त आणि आनंद असा आहे, जिथे कोणत्याही इच्छेला पारावार राहत नाही, कोणत्याही इच्छेचा मागमूस राहत नाही, केवळ आनंदामध्ये डुबाव म्हणावं तर आनंदी झालो असं सांगणारही कोणी नाही, अशी जी अवस्था, जी अमरत्वाची अवस्था समजली जाते, ती किती महत्त्वाची आणि कशा प्रकारे असू शकते याचं थोडंसं वर्णन इथं आलेलं आहे. महेंद्रनाथ गुप्त, म्हणजे त्यांना एम असं म्हणतात, हे रामकृष्णांचे शिष्य होते. रामकृष्णांच्या सगळ्या शिष्यांना रामकृष्णांपर्यंत घेऊन येण्याचं जवळजवळ 80% शिष्यांना हे घेऊन आले. शिक्षक होते. विवेकानंदांना पहिली नोकरी लावण्यापासून त्यांच्या घरामध्ये आर्थिक मदत करण्यापर्यंत काम करणारे हे ग्रस्त. यांच्या पत्नीला मानसिक आजार होता. हे रोज रात्री मेणबत्ती किंवा कंदील हातामध्ये घेऊन जिथे अनाथ लोक राहतात अशा ठिकाणी जाऊन सगळ्यांची सेवा करून रात्री रामकृष्णांच्या आठवणी लिहून काढत असत. आणि यांनी गॉस्पेल ऑफ रामकृष्ण किंवा रामकृष्ण कथामृत नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्या ॲक्युरेसीचं कौतुक स्वामी विवेकानंदांनी, ब्रह्मानंदांनी, अभिदानंदांनी सगळ्यांनी केलेलं आहे. प्रत्येक शब्द शारदा माता म्हणायचे की जर रामकृष्णांच्या बरोबर राहता आलं नसेल तर रामकृष्ण कथामृत वाचावं, इतकं हे ऑथेंटिक आहे. आणि त्यांच्यामध्ये 21 जुलै 1883ला घडलेला प्रसंग आहे. प्रश्न विचारला आहे रामकृष्णांनी, ह्या एमना विचारलं आहे, कॅन वन एव्हर अंडरस्टँड द वर्क ऑफ गॉड? ही इज सो नियर, स्टील इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू नो हिम. बलरामा डिड नॉट रिअलाइज दॅट कृष्ण वॉज गॉड. स्वतः रामकृष्ण सांगतायत. एम म्हणतात दॅट इज ट्रू सर. आणि आता उत्तर जे रामकृष्णांनी दिले ते आपल्या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. गॉड हॅज कवर्ड ऑल विथ हिज माया, ईशावास्यम इदम सर्व. ही डज नॉट लेट अस नो एनिथिंग. Maya is woman and gold. He who puts Maya aside to see God can see him. Once when I was explaining God's action to someone, God suddenly showed me in the lake of Kamarpukur. स्वतः चैतन्य समोर उभं आहे असं त्यांचं स्वतःचं वर्णन आहे. I saw a man removing the green scum and drinking the water. The water was clear as crystal. God revealed to me that Satchidananda is covered by the scum of Maya. He who puts the green scum aside can drink the water. Let me tell you a very secret experience. स्वतः रामकृष्ण सांगतात. Let me tell you a very secret experience. Once I had entered the wood near the pine grove. एक छोटंसं जंगल होतं, ते म्हणजे छोटेसे त्याला पंचवटी म्हणतात. म्हणजे रामकृष्णांच्या मंदिरापासून चालत जायचं डिस्टन्स होतं, एक 50 मीटर होतं. तिथं रात्री साधनेला बसत होतं रामकृष्ण. तिथलं वर्णन आहे. वन्स आय हॅड एंटर्ड द वूड नियर द पाईन ग्रोव्ह अँड आय वॉज सिटिंग देअर व्हेन आय हॅड अ व्हिजन ऑफ समथिंग लाईक अ हिडन डोअर ऑफ अ चेंबर. आय कुड नॉट सी द इनसाइड ऑफ द चेंबर. आय ट्राईड टू बोर अ होल इन द डोअर विथ अ नाईफ बट डिड नॉट सक्सीड. ॲज आय बोर्ड द अर्थ फेल बॅक इन टू द होल अँड फिल्ड इट. पराब्रह्म आणि अपराब्रह्माच्या अनुभूतीचं वर्णन रामकृष्ण करतायत. देन सडनली आय मेड अ व्हेरी बिग ओपनिंग. अटरिंग दीज वर्ड्स द मास्टर रिमेन्ड सायलेंट. आफ्टर अ टाइम ही सेड, दीज आर व्हेरी profound words. I feel as if someone were pressing my mouth. I have seen with my own eyes that God dwells even in the sexual organs. I saw him once in the sexual intercourse of a dog and a bitch. The universe is conscious on account of consciousness of God. Sometimes I find that consciousness wriggles about as it were in a small fish. असं चैतन्याचं प्रत्यक्ष दर्शन रामकृष्णांना प्रत्येक वातावरणात होत होतं. आणि म्हणून त्यांनी पुढं असं लिहिलं आहे, दॅट इज वाय आय फेड अ कॅट विथ द फूड दॅट वॉज टू बी ऑफर्ड टू द डिव्हाइन मदर.
आय क्लिअरली परसिव्ह दॅट द डिवाइन मदर हरसेल्फ हॅड बिकम एव्हरीथिंग, इव्हन द कॅट. आणि हा या पहिल्या मंत्राचं साधारण उत्तर आपल्याला इथं मिळतं की त्या मायेताने स्कम असं वापरलं. शेवाळ बाजूला केल्यानंतर स्वच्छ पाणी जसं प्यावं तद्वत मायेचं शेवाळ बाजूला करून ब्रह्माचा अनुभव घ्यावा, असं स्वतः अनुभव घेतलेल्या रामकृष्णांचे शब्द आहेत. तेन त्यक्तेन भुंजिता, अशा या मायारूपी गोष्टीपासून स्वतःच्या आत्म्याचं तू रक्षण कर, असा आपला गेल्या वेळचा पहिला मंत्र होता. तेन त्यक्तेन इत्यर्थ त्यागेन, असं आचार्य म्हणतात. त्यागेन इत्ययमेव वेदार्थः भुंजितः पालयेतः. म्हणून वेदांच्या निरुक्ताप्रमाणे भुंजिता या शब्दाचा अर्थ पालयतू असा लावावा, असं शंकराचार्यांनी सांगितले, जो बहुतेक सगळ्या आचार्यांनी मान्य केलेला आहे. आत्मैव इदं सर्वम इति ईश्वर भावनाया सर्व व्यक्तम अतः आत्मना एव इदं सर्वम आत्मैव च सर्वम. सर्वत्र आत्म्याच्याच अस्तित्वाची जर जाणीव झालेली असेल तर, जसं रामकृष्णाने आणखी एका प्रसंगामध्ये सांगितलेलं आहे की मेनी विकेड पीपल यूज टू कम फॉर दर्शन. अत्यंत दुष्ट लोक दर्शनाला येत होते काली मातेच्या, पण मला आलेला माणूस दुष्ट हे कळत असून सुद्धा त्याच्यामध्ये मला चेतन दिसत होतं, चेतना दिसत होतं, चैतन्याचा मला तिथे अनुभव येत होता. अतः मिथ्या विषयां गृधी माम कारशी इत्यर्थ. म्हणून जे जे मिथ्या आहे त्यापैकी कशाचीही तू अपेक्षा धरू नकोस, ते कदाचित वित्त असेल किंवा नसेल. म्हणून ब्रह्म सोडून जे जे आहे ते सर्व मिथ्या असल्यामुळे त्याची तू कोणत्याही प्रकारची अपेक्षा धरू नकोस. इतपर आपण गेल्या याच्यामध्ये पाहिलं होतं. दुसरा मंत्र जो आहे तो मंत्र असा आहे, कुर्वन् एव इह कर्माणि जिजीविषेत शतगम समाह. कुर्वन् एव इह कर्माणि जिजीविषेत शतगम समाह. कुर्वन् एव, कुर्वन् म्हणजे करणे, आणि हा चालू वर्तमान काळ आहे, करत राहणे. कुर्वन् एव इह, इह म्हणजे या आयुष्यामध्ये, या जगामध्ये. कुर्वन् इह कर्माणि, कर्माचं अनेक वचन आहे इथे. कर्म करत करत, कुर्वन् एव इह कर्माणि जिजीविषेत. जिजीविषेत म्हणजे जीवतुम इच्छेत, जगण्याची इच्छा. आता इथे परत थोडासा संभ्रम असा होण्याची शक्यता आहे, याचा अर्थ आम्हाला 100 वर्ष जगा असं सांगतात की काय. म्हणून त्याचं पुढं आचार्यांनी विश्लेषण केलेलं आहे. जीवितुम इच्छेत, जीवन आपल्याला एखाद्या पानावर दिलेल्या पाण्याप्रमाणे दिलेलं आहे. जोपर्यंत त्या पानावर राहील तोपर्यंत ते जीवन आपलं आहे. त्याला कमी करायचं नाही आहे, त्याला वाढवायचं नाही, किंबहुना दोन्ही करणं आपल्या हातात नाही आहे. त्यामुळे जगण्याची इच्छा, 3 शब्द नेहमी साधारण गोंधळ माजवणारे जे आहेत ते जिजीविषा, विजिगिषा आणि विविदिशा. जिजीविषा म्हणजे जगण्याची इच्छा, विजिगिषा म्हणजे विजय मिळवण्याची इच्छा, आणि विविदिशा हा संन्यासाचा एक प्रकार आहे. 2 प्रकारचे संन्यास आहेत. जो ज्ञानाने घेतलेला संन्यास आहे, म्हणजे ज्याला ज्ञान झालं म्हणून ज्याने संन्यास घेतला तो, आणि ज्ञान व्हावं म्हणून ज्याने संन्यास घेतला तो, पैकी ज्ञान व्हावं म्हणून जो संन्यास घेतो तो विविदिशा संन्यास. असे 3 शब्द आहेत. मंत्राचा अर्थ असा आहे की इथे म्हणजे या लोकामध्ये जिथे मी जगतोय तिथे कर्म करता करताच जगण्याची इच्छा करणाऱ्याने 100 वर्षे जगावे. मंत्रामध्ये शब्द शतमच्या ऐवजी सतगम असा आहे, ग वापरलेला आहे. अख्ख्या यजुर्वेदामध्ये म्हणजे वैदिक काळामध्ये यजुर्वेदिक खास करून जिथे जिथे हे शब्द असे श स स ह आलेले आहेत तिथं नेहमी ग ॲड केलेला आहे. त्याचा कोणत्याही प्रकारचा व्याकरणाचा संदर्भ नाही आहे, पण यजुर्वेदी लोकांची ती खासियत आहे. आणि म्हणून कुर्वन् इव एह कर्माणि जिजीविषेत शतगम समहा. इथे या लोकामध्ये कर्म करता करताच, अनेक कर्मे करता करता, जिजीविषूस म्हणजे जगण्याची इच्छा असणाऱ्याने 100 वर्षे जगावे. एवं त्वयि ना अन्यथ इतः अस्ति.
पहिल्यांदा आदेश दिला, पहिल्यांदा फक्त विनंती केली की तू जगू शकतोस, पण दुसऱ्या वाक्यामध्ये मंत्रामध्ये असं म्हटलं आहे की ते सोडून तुला दुसरा कुठला चॉईस पण नाही आहे. म्हणून ते असं म्हणतात एवं त्वयी ना अन्यथा इथं अस्ति, अर्थात इथे असे करण्याशिवाय तुला इतर कोणताही मार्ग नाही. एवं इन दिस मॅनर, त्वयी इन यू, तुला ना अन्यत इतः अस्ति, याच्यापेक्षा तुला कोणताही दुसरा मार्ग नाही. आणि शेवटचा जो भाग आहे मंत्राचा, न कर्म लिप्यते नरे, असा जो कर्म करतो त्याला कर्म चिकटत नाही किंवा कर्माची बाधा होत नाही. आता इथे प्रश्न असा येतो की कर्माची बाधा होत नाही. आपण पहिला मंत्र जो पाहिला तो ज्ञानासाठी दिलेला आहे, म्हणजे ज्याने सर्व कर्म संन्यास घेतलेला आहे अशा संन्यासासाठी पहिला मंत्र आहे, कारण तिथे कर्माचा लेशच नाही आहे. ज्याने सगळ्याच कर्मांपासून विधिवत संन्यास घेतलेला आहे त्याला कर्म कशी करावी हे सांगण्यात काही अर्थच नाही आहे. त्याचबरोबर ज्याने संन्यास घेतलेला नाही पण जो निष्काम कर्म करतोय त्याच्यासाठी हा मंत्र लागू नाही आहे. म्हणजे कर्माच्या पातळीवर 3 प्रकार इथे आचार्यांच्या भाष्यामध्ये पण पुढे येत आहेत. 3 प्रकाराची कर्माची पातळी सांगितलेली आहे किंवा कर्माचे वर्ग सांगितलेले आहेत. एक, ज्यांनी कर्मांना जाळून टाकलेलं आहे, कारण तो संन्यस्त आहे, तो ज्ञानी आहे, त्याचा आणि कर्माचा संबंधच नाही. त्यांनी किंबहुना त्यांनी कर्म करायचीच नसतात, कारण त्याला कोणते, तो अतिवर्णाश्रमी असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारच्या कर्माचं बंधनच नाही आहे. त्याच्यानंतर उत्कृष्ट प्रकारचं कर्म म्हणजे निष्काम कर्म करणारा ग्रहस्थ, तो संन्यासी असेल किंवा नसेल, पण तो निष्काम कर्म जर करत असेल तर त्या कर्माच्या फलाची अपेक्षाच नसल्यामुळे, कोणतंही कर्म फलद्रूप होणार नसल्यामुळं त्यांनी केलेल्या कर्माचा त्याला लेप लागण्याचा काही प्रश्नच उरत नाही. त्याच्यानंतर कर्म करण्याची जी पातळी येते ती कर्म करणारी लोक आहेत, फक्त त्यांच्या कर्मामध्ये काम्य कर्म कोणतं नाही आहे. म्हणजे ज्यांची नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि प्रायश्चित कर्म एवढीच कर्म होतात, ही त्याच्या पुढच्या पातळीमध्ये येतात. आणि सगळ्यात अधो म्हणजे सगळ्यात खालच्या पातळीवर जी काम्य कर्म करणारे जे आहेत ते येतात. यापैकी नंबर 1 आणि नंबर 3 म्हणजे 3 नंबरचा जो आहे, जो नित्य नैमित्तिक काम करतो पण कोणतंही काम्य कर्म करत नाही, अशा कर्माला न कर्म लिप्यते नरे, अशा पद्धतीने हा मंत्र वापरलेला आहे. आचार्य पुढं त्याला सांगतानाही असं म्हणतात, कुर्वन्नेव इह निवर्तवत एव कर्माणि अग्निहोत्रादिनी जिजीविषेत जीवितम इच्छेत शतम शतसंख्यांकाः समाः संवत्सरान. आचार्य असं म्हणतात की अग्निहोत्र इत्यादी कर्मे, कोणत्या प्रकारची कर्मे ही स्पष्ट सांगितलेली आहेत आणि ही नित्यनैमित्तिकमध्ये येतात. आणि त्याच्यासाठी मनुस्मृतीमधला श्लोक असा आहे, अग्निर्देवो द्विजातीनाम, जे जे द्विज आहेत त्यांनी अग्निहोत्र करावं. मुनीनाम हृदय दैवताम, जे मुनी आहेत त्यांनी फक्त दैवतांची उपासना हृदयामध्ये त्याला सामावून किंवा त्याला मनामध्ये किंवा त्याची प्रतिमा, त्याची आठवण ठेवून, प्रतीक ठेवून करावी. आणि अत्यंत प्रतिमा स्वरूपात स्थूल बुद्धीनाम, ज्यांची बुद्धी अत्यंत स्थूल आहे, तरल नाही, त्याने एखादी मूर्ती समोर ठेवावी, तिची पूजा करावी. सर्वत्र विदितात्मानाम, आणि ज्याला आत्म्याचं दर्शन झालेलं आहे त्याला मात्र सर्वत्र त्याचंच दर्शन होत राहतं, त्यामुळं त्यांनी वेगळं काही करण्याची गरज नाही. अशा प्रकारची कर्तव्य ज्यांना कर्म सांगितलेली आहेत, अशा अग्निहोत्रादीनी कर्मान निवर्तवत सतत करणे, निवर्तवत सतत करणे. म्हणून कुर्वन्नेव इय निवर्तवत एव कर्मान अग्निहोत्रादिनी जिजीविषेत, अशा प्रकारची कर्म करून जगण्याची जर इच्छा धरली असेल आणि जे साधारण इच्छित शतम शतसंख्यांकाः समाः संवत्सरान, तर 100 वर्ष अशी त्या गृहस्थाला किंवा त्या साधकाला घालवण्यात काहीही हरकत नाही. तावत ही पुरुषस्य परमार्युही निरूपितम, कारण 100पेक्षा जास्त जगण्याची शक्यता नसल्यामुळे 100 असं सांगितलं, असं आचार्य म्हणतात. या जिजीविषेतबद्दल असं म्हटलेलं आहे की जिजीविषेत इज नॉट अ प्रिस्क्रिप्शन बट इट इज अ फॅक्च्युअल रिकग्निशन. इतकी वर्ष जगा असा उद्देश नाही किंवा असा उपदेश नाही आहे. आणि म्हणून सुब्रमण्यम शास्त्री म्हणून याच्यावर जे भाष्य करणार आहेत त्यांनी असं लिहिलं आहे, एतद न विधीही, ही आज्ञा नाही आहे वेदांची. जर तुझ्याकडे तुला दिलेलं आयुष्य असेल आणि ते कदाचित 100 असेल, आनंदाने जग,
व्यवस्थित जग, पण हे जगताना जे जे तू करशील त्यातल्या कोणत्याही कर्माचं तुला लिप्यते किंवा त्याचं ते कर्म तुला चिकटू नये याची तू काळजी घे. तथाच प्राप्त अनुवादेन यत जिजीविषेत शतं वर्षांनी तत् कुर्वन्नेव कर्माणी एतत् अधीयते. तसेच हाती आलेने ही 100 वर्ष जर तू जगणार असशील तर कर्म कर प्राप्त अनुवादेन. म्हणून इथं असं परत एकदा आचार्य सांगतात, प्राप्त अनुवादेन म्हणजे प्राप्तम अनुवादिन, ॲक्सेप्टिंग द रियालिटी. जे आलेलं आहे तसं स्वीकारून जर तू 100 वर्ष जगलास आणि या प्रकारची कर्म केलीस तर काहीही हरकत नाही. एवं एवं प्रकारेण त्वयी जिजीविषाती नरे नरमात्र अभिमानी इतः एतस्मात् अग्निहोत्रादीनि कर्माणि कुर्वतो वर्तमानात प्रकारात अन्यथा प्रकारांतर नास्ति येन प्रकारेण अशुभम कर्मम न लिप्यते कर्मना न लिप्यते इत्यर्थ. कशा प्रकारचं कर्म करावं किंवा कार्य करावं असा एक उद्धृत अर्थ असणारा हा मंत्र आहे. म्हणून आचार्य असं म्हणतात की या प्रकाराने नरजन्म अभिमानी असा तुला अग्निहोत्र इत्यादी कर्म करणे या प्रकाराहून दुसरा पर्याय नसलेने, कारण आता तू जन्माला आलेला आहेस, मनुष्य जातीमध्ये तुझा जन्म झालेला आहे आणि या एकमेव नरदेहामध्ये तू तुझी अवस्था, तुझं जगताशी नातं, तुझं ब्रह्माशी नातं हे सगळं करण्याची व्यवस्था असल्याने, कारण तुला बुद्धीचं प्रदान, बुद्धीचे दान मिळालेलं असल्यामुळे आणि आता तू हे नरदेह धान करत असल्यामुळे तू अकर्मी राहू शकत नाहीस. म्हणजे भगवद्गीतेच्या कर्मयोगामध्ये जसं सांगितलं, कर्म हे करावंच लागेल, त्यातला फार महत्त्वाचा आहे. फक्त करावंच लागणार असेल तर मी कोणतं कर्म करावं, कारण माझ्याकडे असणारी जी संपत्ती आहे, म्हणजे जी दैवी संपत्ती आहे, माझी इंद्रिय जी आहे, त्या इंद्रियांना दृग्गोचर करणारे माझं जे चेतन तत्व आहे ते मला माझ्या क्रियमाण स्वातंत्र्यानुसार काहीही करू देतं. म्हणून मी माझ्या मनुष्य जन्माचा काय उपयोग करावा, म्हणजे मनुष्य जन्माचे करावे सार्थकता नेमकी कुठे आहे ते सांगण्यासाठीचा हा मंत्र आहे. आणि म्हणून आता आलेला आहे, तो भोगावा लागणार आहे, तेव्हा आलेल्या जन्माचा पूर्ण उपयोग हा कोणत्याही प्रकारचं काम्य कर्म न करता, आणि काम्य कर्म आहे की नाही हे ठरवण्याचा एकमेव क्रायटेरिया म्हणजे इच्छा, वासना. जे जे इच्छेने उद्युक्त आहे, जे जे वासनेने वेष्टित आहे ते काम्य कर्म आहे. आणि म्हणून ते सोडून जे जे असेल तशा प्रकारचं कोणतंही कर्म तुला करायला हरकत नाही असं इथं सांगितलेलं आहे. अतः शास्त्रविहितानि कर्मान् अग्निहोत्रादीनि कुर्वन्नेव. म्हणून शास्त्रविहित अग्निहोत्रादी कर्म करतच जगण्याची इच्छा करावी असं आचार्य सांगतात. आता इथे पूर्वपक्ष येतो आचार्यांच्याच भाष्यामध्ये. एक शंका अशी आहे, कथम पुनर्इदम अवगम्यते पूर्वेन संन्यासिनो ज्ञाननिष्ठोक्ता द्वितीयेन तद अशक्तस्य कर्मनिष्ठेती. आम्ही कसं समजायचं, कारण पहिल्यांदा तुम्ही ज्ञाननिष्ठेबद्दल सांगितलं, कर्म करू नको किंवा कर्म लागतच नाही असं काहीतरी पहिल्या मंत्रात सांगितलं. दुसऱ्या मंत्रामध्ये तुम्ही असं म्हणता की ज्याला जो ज्ञानी नाही, जो ज्ञानाच्या दृष्टीने अशक्त आहे, त्यांनी मात्र कर्म अशा प्रकारची करावीत, याची सांगड कशी घालायची, हा पूर्वपक्ष आहे. आणि त्याला ज्ञान कर्म समुच्चय असं म्हणतात. ज्ञान आणि कर्म हे एकत्र येऊ शकतात का? ज्ञानी असेल तो कर्म करेल का, आणि कर्म करत असेल तर ज्ञानी असू शकेल का? म्हणजे ज्ञानाचा आणि कर्माचा एकाच वेळी एकाच ठिकाणी अस्तित्व असणं शक्य आहे की नाही याचा उहापोह या पूर्वपक्षाने उत्तर पक्षामध्ये केलेला आहे. म्हणून ज्ञान कर्म समुच्चयाबद्दल आचार्यांनी या पूर्वपक्षाला दिलेलं उत्तर किंवा शंका निवारण असं आहे की उच्यते असं सांगतात, ज्ञान कर्मानी विरोधम पर्वतवद अकंप्य यथोक्तम न स्मरसी किम. अरे ज्ञान आणि कर्म याच्यामधला जो फरक आहे तो इतका मोठा आहे की तो पर्वतवत अकंप्य. पर्वत हलतो का? तो अविचल असतो. जसा पर्वत हलणं शक्य नाही तसं ज्ञान आणि कर्म एकत्र येणं शक्य नाही. आणि या पार्श्वभूमीवर काका आपल्याला जेव्हा सांगतात की कर्माने मुक्ती नाही, हे आपल्याला इथे कळतं. कर्माने चित्तशुद्धी हा एकमेव दिलेला दागिना आहे. अर्थात त्या दागिन्याशिवाय पुढचं नटणं थटणं होत नाही, पण हा पहिला दागिना आहे. पण केवळ या दागिन्यावर सगळं काही होईल तर तो विवाह होऊ शकत नाही.
म्हणून कर्म आणि ज्ञान एकाच ठिकाणी असणं अशक्य आहे. इहा अपि मुक्तम यो हि जिजीविषेत्स कर्म कुर्वन् ईशावास्यम इदम सर्वम तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा कस्यस्वित धनम इत्यादी. पुढं ते असं म्हणतात की आत्तापर्यंत तुला मी इतकी 3-4 वाक्य सांगितली, त्यातच तुला कळायला पाहिजे होतं. कोणती कोणती वाक्य सांगितली? यो हि जिजीविषेत्स कर्म कुर्वन्, ज्याला जगण्याची इच्छा आहे त्याने कर्म करावे. हे सर्व ईश्वराच्छादित आहे. ईशावास्यम सर्वमिदम तेन त्यक्तेन भुंजिता, त्याचा त्याग करून तू स्वतःचं रक्षण कर. मा गृधा कस्यस्वित धनम, इतर कोणत्याही धनाची अपेक्षा करू नकोस. हे सगळं सांगत असताना मी ज्ञानाची बाजू सांगितली आणि दुसऱ्या मंत्रामध्ये मी कर्माची बाजू सांगितली. त्यामुळे या दोन्हींचं एकत्र येणं शक्य नाही. न जीविते मरणे वा गृधिम कुर्वित आरण्यम, जीवन वा मरणाची इच्छा नसावे, अरण्यात जावे. आरण्यम इयात. काही वेद हे खास करून सामवेद, त्याचा उल्लेख असा आहे की सामवेद हा अरण्यामध्ये शिकावा असं लिहिलेलं आहे वेदांमध्ये. तो का आणि कशासाठी याचा फारसा उहापोह कुठे झालेला नाही आहे, पण इथे त्याला अनुषंगून असं म्हटलेलं आहे की न जीविते मरणे वा गृधी कुर्वित अरण्यम इयात इतीच पदम ततो न पुनरियात इति संन्यास शासनात. संन्यास आश्रमाचे नियम सांगितलेले आहेत. ते नियम असे आहेत: न जीविते मरणे वा गृधिम कुर्वित अरण्यम, जीवन किंवा मरण्याची दोन्हीची इच्छा नसावी, जसं आहे तसं आहे, आणि अरण्यात जावे असे इतिच पदम असे वेद सांगतात. याला पदमचा अर्थ आनंदगिरीने असा दिला, वेदशास्त्र स्थिती, असं वेदांमध्ये स्थित आहे, म्हणजे असा वेदांनी अर्थ सांगितलेला आहे. तसेच ततो न पुनरियात, संन्यासाश्रमामध्ये गेलेल्या ग्रहस्थांनी पुन्हा परत येऊ नये म्हणून ज्ञानेश्वरांच्या वडिलांना जो त्रास झाला, न पुनरियात असे संन्यास व्रत सांगते. त्यामुळे ज्ञान आणि कर्म हे वेगळे आहेत हे तू लक्षात धरच. पण आणखीन तुला कळावं म्हणून उभयो फलभेदमच वक्षती, मी आता दोघांच्याही फलाची गोष्ट सांगतो. ज्ञानाला काय फल मिळतं आणि कर्माला काय फळ मिळतं हे मी आत्ता सांगतो. ज्ञानंच फलम मुक्तिः, कर्मंच फलम लोकः. ज्ञानाला मुक्ती आहे, कर्माला अनुभव विश्व आहे. अनुभव विश्वाची पातळी अत्यंत उच्च असू शकेल, अत्यंत आनंदाची असू शकेल, अत्यंत सुखाची असू शकेल, पण ती अनुभवाच्या पातळीतच असेल. आणि हे अनुभूतिगम्य असेल, पण ते तुला या सर्व जन्ममरणाच्या संसरती, म्हणजे संसारातून किंवा संसरती जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त करेल. हा दोन्हीमधला फरक आहे. एक ज्ञाननिष्ठा आहे, एक कर्मनिष्ठा आहे. पण याचा अर्थ जर ज्ञाननिष्ठा उच्च असेल तर कर्मनिष्ठा सोडावी का? ज्ञाननिष्ठा बसूच शकत नाही जोपर्यंत कर्मनिष्ठा नाही. आणि हे सांगण्यासाठी पुढं ते असं सांगतात, इमो द्वावेव पंथानै अनुनिष्क्रांत तरो भवती. हे दोनच मार्ग आहेत जे सृष्टी उत्पत्तीपासून परंपरागत आहेत. संपूर्ण मानव जातीला ती उत्पन्न झाल्यापासून तिच्या शेवटापर्यंत दोनच मार्ग राहतील, एक कर्ममार्ग, एक ज्ञानमार्ग. क्रिया पथश्चैव पुरस्तात, आचार्यांनी अत्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे. क्रिया पथश्चैव पुरस्तात म्हणजे कर्ममार्ग ही पहिली पायरी आहे. क्रियापथश्चैव पुरस्तात संन्यासश्च उत्तरेण, ज्ञानमार्ग हा त्याच्यानंतरचा आहे. आणि म्हणून कर्माची शुद्धी म्हणजे काम्यकर्मातून बाहेर निघणे पहिली पायरी. काम्यकर्म कमी करणे म्हणजे मल कमी करणे. जसा जसा मल कमी होत होत जाईल तसे तसे कर्माची शुद्धता वाढत जाईल. कर्माची शुद्धी वाढल्यानंतर म्हणजेच चित्तशुद्धी झाल्या उपासनेकडे तो वळेल. जसा तो उपासना आणि कर्म या दोन्हींना पार करून पुढे जाईल तेव्हा तो ऐशनात्रय त्याग म्हणजे 3 ईशनांचा त्यांनी त्याग केलेला असेल, कारण तो साधन चतुष्टयाने संपूर्ण असेल, विवेकाने तो दंडमंडित असेल, त्याला वैराग्य पूर्ण पचलेलं असेल. असा जेव्हा तो असेल तेव्हा तो कर्ममार्गाला मागे टाकून आता तो ज्ञानमार्गाकडे किंवा संन्यासाच्या उत्तरेनं असा तो पुढं जाऊ शकतो. निवृत्ती मार्गेन ऐशनात्रयस्य त्यागः
3 इच्छांच्या त्यागाने निवृत्ती मार्ग प्राप्त होतो. दारेशना वित्तेशना लोकेशना तयोः संन्यास पथ एव अतिरेचयती. या दोहोमध्ये अत्यंत श्रेष्ठ जर कुठला मला विचारशील तर तो संन्यास मार्ग आहे, कारण तो नेहमी उत्कर्षाला पावतो. इट एक्सेल्स. आणि निवृत्ती म्हणजे काय? निर्गता वृत्तया यस्मात् सह निवृत्ती. निर्गता वृत्तया, निवृत्ती किंवा निवृत्ती म्हणजे वृत्तींना निवृत्त करणे, जिथे वृत्तींचा लवलेश राहत नाही. वृत्तीची व्याख्या चित्तामध्ये झालेला तरलरूपी बदल म्हणजे वृत्ती. म्हणजे ज्या ज्या वेळेला माझ्या चित्तामध्ये क्षोभ असेल, तो हलका असेल, तो गहिरा असेल, गंभीर असेल, पण तो जेव्हा जेव्हा असेल तेव्हा त्याच्यावर येणाऱ्या संकल्प विकल्पाच्या परिणितीतून वृत्तीची जी लाट येते, त्या वृत्तींना जेव्हा मी शांत करेन तेव्हा मी निवृत्त झालेला असेल. आणि अशी जी निवृत्ती आहे, यस्मात् सह निवृत्ती निर्गता वृत्तया, असा जो असेल तो निवृत्ती मार्ग संन्यासाश्रमासाठी किंवा ज्ञानार्जनासाठी अत्यंत पोषक आहे. न्यास एव अत्यरेचयत इतिच तैतरीयके. आता भाष्यामध्ये आचार्यांनी तैतरीय उपनिषदाचा दाखला दिला आहे. वाक्य असं आहे, न्यास एव अतिरेचयत. न्यास म्हणजे त्याग, संन्यास म्हणजे समन्यासती इति संन्यासा. त्याग करायचा, पण त्याग करताना कोणत्या गोष्टीचा, कसा आणि किती याची ज्याला पूर्णपणे जाणीव आहे तो संन्यासी. म्हणून न्यास एव अत्यरेचयत म्हणजे तैतरी उपनिषद सांगते की संन्यास श्रेष्ठ आहे. द्वाविमावथ पंथा नौ यत्र वेदाः प्रतिष्ठिता प्रवृत्तिलक्षणो धर्मो निवृत्तिश्च विभावितः. परत एक छोटंसं कोट दिला आहे आचार्यांनी, तो महाभारतातल्या शांती पर्वामधला आहे. 241 असा काहीतरी त्याचा संदर्भ दिला इथे. अर्थ असा आहे की द्वाविमावथ पंथानौ यत्र वेदाः प्रतिष्ठिता. सर्व वेद या 2 मार्गामध्ये प्रतिष्ठित आहेत, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग. प्रवृत्तिलक्षणो धर्मो निवृत्तिश्च विभावितः. एक प्रवृत्ती लक्षणाचा धर्ममार्ग आणि एक सद्भावनेने प्रेरित असा निवृत्ती मार्ग. धर्ममार्ग आणि निवृत्ती मार्ग. गीतेच्या शंकर भाष्यामध्ये संबंध भाष्य लिहिताना आचार्यांनी हाच मुद्दा असा सांगितला आहे, द्विविधो हि वेदोक्त धर्म प्रवृत्तिलक्षणा निवृत्तिलक्षणाश्च जगतः स्थितिकारणम. या जगताच्या कारणाला, स्थितीला 2च गोष्टी अवलंबून आहेत, 2 गोष्टी कारणीभूत आहेत. एक प्रवृत्ती लक्षण आणि एक निवृत्ती लक्षण. यापेक्षा दुसरं काही दिसत नाही. जिथे निवृत्ती लक्षणाचा परिपोष आहे तिथे संन्यास मार्गाचा किंवा ज्ञानमार्गाचा परिपोष आहे. जिथे प्रवृत्ती लक्षणाचा परिपोष आहे तिथे कर्ममार्ग आहे. आणि पुढे ते असं म्हणतात, इत्यादी पुत्रार्थ विचार्य निश्चित मुक्तम व्यासेन वेदाचार्येन भगवता. असं कोण सांगितलं असं आचार्य सांगतात? असं साक्षात कोणी सांगितलंय? वेदाचार्येन. वेदाचार्य तर आहेतच, पण आचार्यांचा व्यासांबद्दलचा आदर इतका मोठा आहे की भगवता म्हणजे भगवान या शब्दाची तृतीय विभक्ती आहे. ती भगवान हा आकारांत पुल्लिंगी, त्याची तृतीय विभक्ती आहे. व्यास जे वेदाचार्य आहेत, आणि नुसतेच वेदाचार्य नाहीत, जे भगवान आहेत, त्यांनी पुत्रार्थ विचार्य आपल्या पुत्रासाठी म्हणजे अत्यंत आपुलकीने, श्रद्धेने, आस्थेने, अशा पद्धतीने त्यांनी सांगून ठेवलेला आहे. म्हणून तो अर्थ बरोबर आहे. विभागमच आनयोः दर्शयिष्यामः. आता परत एकदा या दोहोमधला फरक पुढे आम्ही सांगू. अथ इदानीम अभिद्वत निंदार्थो अयम मंत्र आरभ्यते. आत्तापर्यंत मी ज्ञानाचा मंत्र सांगितला. पहिला मंत्र हा ज्ञानासाठी, जिथे कर्माचा लवलेशी त्या मंत्राशी नाही. आणि म्हणून भुंजिता हा शब्द भोगणे या शब्दाशी तिथं घेता येत नाही, कारण कर्मच नाही, भोगायचं काय. म्हणून भुंजिता पालयतु हा जास्त संयुक्तिक वाटतो. दुसरा मंत्र जो आहे तो कर्मी लोकांसाठी, कर्ममार्गी लोकांसाठी आहे. त्यांना कर्ममार्गामध्ये जर प्रवृत्ती मार्ग असेल, कर्ममार्गामध्ये जर तो असेल तर त्याला निषेध केलेला नाही आहे. त्याला फक्त एवढंच सांगितलेलं की विधिवत कर्म असावं, निषेध कर्म नसावं. आणि आता तिसरा मंत्र जो येतोय तो मात्र
अथ इदानीम अविद्वत अज्ञानी. आता अज्ञानी लोकांचा मंत्र येतोय. अथ इदानीम अद्वितम निंदार्थो अयम मंत्र आरंभते. अज्ञानाची निंदा करणारा मंत्र आता आरंभ झाला. असुर्या नाम ते लोका अंधेन तमसा वृत्ताः तांस्ते प्रेत्या अभिगच्छन्ति येकेच आत्महनौ जनाः. महत्त्वाचा मंत्र आहे. असुर्या, असुर या शब्दाचं अनेक वचन आहे. असुर्या नाम ते लोका, त्या लोक म्हणजे त्या लोकाला असुर लोक म्हणतात. कोणत्या लोकाला? अंधेन तमसा वृत्ता. अंधेन म्हणजे अज्ञानानी, अंधेन तृतीया परत, अज्ञानानी तमस आवृत्ताः, अज्ञानाच्या अंधकाराने ज्यांना वेढून टाकलेलं आहे अशी लोक जिथं राहतात त्या लोकाला असुर लोक असं म्हणतात. आणि पुढे ते असं म्हणतात, तांस्ते प्रेत्या अभिगच्छन्ति. आत्मज्ञानाच्या अभावाने, अंधाराने आच्छादित लोकास असुर लोक म्हणतात. असे जे कोणी आहेत ते कसे आहेत? येकेच्या आत्महनौ जना, ते आत्म्याची जाणीव न करून घेतल्यामुळे स्वतःच्या आत्म्याचं हनन करतात किंवा आत्महत्या करतात. त्याचा शब्द दुसरा नाहीच आहे, त्याला आत्महत्या असाच आहे. काही ठिकाणी त्याला स्पिरिच्युअल सुसाईड असं म्हटलेलं आहे. आत्महत्या, आध्यात्मिक आत्मानां हनंती इति आत्महनौ जनाः. आत्महनौ जनाः अनेक वचनांनी. अशी लोक स्वतःच्या आत्म्याचं हनन करतात आणि ते मरणोप्रांत प्रेत्याः अभिगच्छन्ति, असुर लोकास जातात. अशी लोक मरणोप्रांत प्रेत्याः, प्रा इतः डिपार्टेड, एखाद्या जागेहून निघून जाणे याला प्रेत असं म्हणतात. आणि इथून जेव्हा शरीर निघून जातं तेव्हा त्याला मृत्यू असं म्हणतात. मृत्यूनंतर अशी लोक जी अज्ञानाच्या काळोखानी वेढली गेलेली आहेत ती असुर लोकाला प्राप्त होतात. आता इथे असुर या शब्दावर फार महत्त्वाचं हे आहे. राक्षस म्हटलेलं नाही, असुर म्हटलेलं आहे. असशु रम्यते इति असुरः. असशु, असशु म्हणजे विषय. असशु रम्यते इति असुरः. आणि या असुराबद्दल, असुर आणि देव आणि राक्षस यांची जी रचना पुराणांमध्ये आहे ते नेमकी त्या 3 प्रकारांनी काय आली असेल याच्यासाठी छांदोग्य उपनिषदामध्ये आचार्यांनी तिथे असाच एक श्लोक आल्यामुळं तिथे याच्यावर जास्त भाष्य दिलेलं आहे. त्यातले अगदी निवडक जो भाष्य आहे ते थोडंसं आपण बघूया, म्हणजे असुर म्हणजे काय हे आपल्याला इथं कळू शकतं. आचार्य छांदोग्य उपनिषदामध्ये पहिल्या अध्यायातल्या 2ऱ्या खंडाच्या सुरुवातीला त्यांनी देवाची व्याख्या दिलेली आहे आणि असुरांची व्याख्या दिलेली आहे. पाहण्यासारखी व्याख्या आहे. देव हा दिव्यतेही द्योतनार्थस्य शास्त्रोद्भासित इंद्रिय वृत्ती. देव म्हणजे काय हेच सोप्या शब्दांमध्ये काकांनी आपल्या पहिल्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं. देव हा दिव्यते द्योतनार्थस्य शास्त्रोद्भासित इंद्रिय वृत्ती. देव ही इंद्रियांची एक प्रकारची वृत्ती आहे. कशी आहे? शास्त्रोद्भासित, शास्त्रांनी उद्भासित केलेली, म्हणजे ज्याचे वेदांच्या वचनांच्या आचरणांनी ज्याच्या बुद्धीमध्ये भर्गो देवस्य धीमही झालेला आहे असा जेव्हा त्या इल्युमिनेशन किंवा त्या चेतनेच्या चैतन्यामुळे त्याच्या इंद्रिय वृत्ती जेव्हा द्योतनार्थ म्हणजे तेजपूर्वक असतात तेव्हा देव हा दिव्यते. इंद्रिय वृत्ती शास्त्राने शुद्ध केल्याने जेव्हा ती तेजपूर्वक प्रचितीस येते तेव्हा त्यास देव असे म्हणतात. अशी आचार्यांनी देवाची व्याख्या दिलेली आहे. असुराची व्याख्या तिथं असे दिलेली आहे, असुरः तद विपरीतः. या देवांच्या तुलनेमध्ये असुरा तद विपरीतः सेष्वेव असशु विषंग विषयासु रमणात स्वाभाविक्यः तमात्मिक इंद्रियवृत्तः. असुर त्याच्यापेक्षा विपरीत आहेत. वैषयिक विश्वात विषयात रमलेने स्वाभाविकतः ज्यांची इंद्रिय वृत्ती अंधारात किंवा अज्ञानात बुडालेल्या असतात त्यास असुर असे म्हणतात. अशी असुर आणि देव याची व्याख्या दिलेली आहे. आता ही व्याख्या इथं महत्त्वाची असण्याचं कारण असं आहे की इथे आचार्य जेव्हा त्याचा आता
भाष्य देतात ते असे देतात, असुर्याः परमात्मभावम अद्वयम अपेक्षा देवादयो अपि असुरा अस्ति. फार महत्त्वाचं आणि बोल्ड विधान आहे. असुर्या परमात्मभावम अद्वयम, अद्वय किंवा अद्वैत परमात्म भावाच्या अपेक्षात, म्हणजे ज्यांनी ब्रह्मज्ञानासाठी अद्वैताचा पुरस्कार केला आहे त्याच्या तुलनेत देवदेवतासुद्धा असुर आहेत. सगळे देव असुरांमध्ये टाकलेले आहेत शंकराचार्यांनी. असुर्याः परमात्मभावम अद्वयम अपेक्षा देवदेयो अपि असुराः अस्ति तेषांच स्वभूता लोकाः असुर्या नामः. म्हणजे सगळेचे सगळे देव असुर कॅटेगरीमध्ये येतात. याचं कारण असं आहे की अजूनही त्यांच्या इंद्रियांना ब्रह्मसाक्षात्काराच्या ऐवजी अजूनही त्यांच्या इंद्रियांमध्ये विषय किंवा इच्छा याचं कुठे ना कुठेतरी, भले साधनेतून असेल, तपातून असेल, पण कोणत्या तरी काम्य कर्मातूनच त्याला मिळालेली ती जागा आहे. म्हणून धर्मराज जेव्हा कठोपनिषदामध्ये नचिकेताला सांगत आहेत तेव्हा ते अग्निविद्या जरूर सांगितलेली आहे, पण त्या सगळ्या विद्यांमध्ये सगळंच्या सगळं काम्य आहे. म्हणून एकमेव नचिकेत असा आहे की तो त्या सगळ्यांना धर्मराजांच्या जागेपासून सगळ्या गोष्टीचा त्यांनी इन्कार केलेला आहे. आणि म्हणून जिथं देवांना जायला सुद्धा समजत नाही असं धर्मराजांनी कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून कृष्णाच्या मृत्यूनंतर कृष्ण कोणत्या मार्गाने गेला हे देवांना सुद्धा कळालं नाही असा उल्लेख आहे. याचा अर्थच असा की तो ज्या मार्गाने गेला तो लोकांच्या मार्गाने, किंवा ज्याला लोक म्हणतो आपण, अशा लोकांमधून तो न जाता तो ब्रह्मविद असल्यामुळे ब्रह्मीभूत झाला. पुढे ते असं म्हणतात, असुरा अस्ति तेषांच स्वभूता लोकाः असुर्या नामः. नाम शब्द अनर्थको निप्पातः. इथे नाम नावाचा जो शब्द आलेला आहे, असुर्या नाम असं म्हटलेलं आहे, तो निप्पात आहे, त्याचा काही अर्थ नाही आहे. ते लोकाः कर्मफलानि लोक्यन्ते दृश्यन्ते भुज्यन्ते इति जन्मानी. कर्मफलस्वरूप होणारे दर्शन भोग म्हणजे ते लोक पुनर्जन्म किंवा परत परत जन्माला यावंच लागतं. त्याचं कारण कर्मफलानि लोक्यन्ते. लोक्यन्ते म्हणजे लोक्रू हा धातू आहे, पाहणे किंवा अनुभवणे. अशा प्रकारच्या ज्या ज्या कर्मफलामध्ये जे आहेत, जे जे कर्म फलाच्या अपेक्षेने होतात किंवा कर्माची ज्यांना ज्यांना फलं भोगावी लागतात त्यांना ती भोगण्यासाठी, ती अनुभवण्यासाठी दृश्यन्ते भुंजते इति जन्मानी, म्हणून जन्माला परत यावं लागतं. अंधेन आदर्शनात्मकेन अज्ञानेन तमसा अवृत्ता आच्छादिताः तान् स्थावरान्तानां प्रेत्य देहम अभिगच्छति यथा कर्म यथा श्रुतम. जसे यथा कर्म यथा श्रुतम. श्रुती आपल्याला असं सांगते की जसं कर्म असेल तसं ते कर्म करताना अज्ञानाने जो अवृत्त आहे असा जो मनुष्य आहे तो या शरीरात सोडून गेल्यानंतर आपल्या कर्मानुसार स्थावरांत म्हणजे गवताच्या पात्यापासून ब्रह्माच्या लोकांपर्यंत कोणत्या ना कोणत्या तरी जन्मानी परत येऊन त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला ती करावी लागते. यालाच आत्मानाम घ्नन्ति इति आत्मनः. यालाच आत्महत्या असं म्हणतात, असं आचार्य म्हणतात. म्हणजे कोणत्याही कर्माची, निष्काम कर्म सोडून केलेल्या प्रत्येक कर्माची परिणिती ही पुनर्जन्मामध्ये की संसारामध्ये होऊ शकते. आणि असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा ती आत्महत्या आहे, आत्महनन आहे असं ते म्हणतात. के ते जनाः ये अविद्वांस व्हा. असे कोण आहेत जे अविद्वांस आहेत, असे जे अडाणी लोक आहेत, अज्ञानी आहेत, असे कोण आहेत असा प्रश्न विचारला आहे. कथम तम आत्मानम नित्य हिंसती. असे कसे ते स्वतःच्या आत्म्याची नित्य हिंसा करतात. आणि उत्तर असं दिलं आचार्यांनी, अविद्या दोषेन विद्यमानस्य आत्मनः तिरस्करणात. अविद्यारूपी दोषामुळे विद्यमान अशा आत्म्याच्या तिरस्कारामुळे ते आत्म्याची हिंसा करतात. आता प्रश्न असा येतो की जेव्हा जेव्हा देहसत्तत्व भ्रांती असते तेव्हा तेव्हा तो आत्म्यापासून कैक मैल दूर असतो. आणि असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा तो त्याच्या अस्तित्वाचे, खऱ्या अस्तित्वाचं हनन करत असतो. याचा अर्थ साधनेचा जो मार्ग आहे तो
दोन प्रकारांनी इथे आपल्याला उद्धृत केल्यासारखा दिसतो. एक, जी इंद्रिय आहेत त्या त्या इंद्रियांना जेव्हा जेव्हा मी बहिर्मुख करेन तेव्हा तेव्हा ती विषयांची संग पाहू शकतील किंवा कर्माला रत होऊ शकतील. म्हणून माझे तिन्हीपैकी एक तरी काम मला करावं लागेल. त्यांचा विषयाशी संग टाळावा लागेल, त्यांची बहिर्मुखता टाळावी लागेल, किंबहुना त्याच इंद्रियांना अंतर्मुख करून त्या स्वरूपावर त्यांचं लक्ष केंद्रित होईल याच्यासाठी साधना करावी लागेल, जी नामजपातून असेल, जी ध्यानातून असेल, जी उपासनेतून असेल आणि जी कर्माच्या शुद्धतेनंतर सुरुवात झालेली असेल. कारण कर्माच्या अशुद्धतेबरोबर उपासना करणं शक्य नाही आहे. म्हणून कबीर महाराज म्हणतात, तन की चुनरिया धुमिल मेरी हो गई, साई को कैसे रिझेबे. जोपर्यंत हे स्वच्छ होत नाही तोपर्यंत उपासनेकडे जाता येत नाही. म्हणून ज्याच्या कर्माची शुद्धता किंवा चित्तशुद्धी झालेली आहे त्यांनी आपल्या इंद्रियांना अंतर्मुख करून विषयांशी त्यांचा होणारा संग टाळून त्या इंद्रियांना सगुण रूपामध्ये सुरुवातीला गुंतवून हळूहळू निर्गुण रूपाकडे जाऊन कर्मातून ज्ञानाकडे वाटचाल करावी, असा याचा अर्थ आहे. अविद्या दोषेन विद्यमानस्य आत्मनः तिरस्करणात विद्यमानस्य आत्मनो यत् कार्यं फलम अजरामरत्वादि संवेदन लक्षणं तद तस्यैव तिरोभूतं भवति इति प्राकृता अविद्वांसो जना आत्महन उच्यन्ते. नित्य विद्यमान असणाऱ्या आत्म्याचे कार्यफल, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, जो नित्य असणारा आत्मा आहे, ज्याची अनुभूती ज्याला झालेली आहे, त्याला काय कार्यफल मिळतं? अजर अमर ज्ञान. कारण तो अजर आहे, तो अमर आहे, म्हणजे अमृतत्व अश्नुते कठोपनिषदात सांगितल्याप्रमाणे असं त्याला मिळतं. पण ते जे ज्ञान आहे ते या बाकीच्या लोकांमध्ये जे अज्ञानी आहेत तिथे नसल्यामुळे किंबहुना ते तिरोभूत झाल्यामुळे, तिरोभूत म्हणजे विड्रॉन, असं ज्ञान आत्म्याचं काढल्यामुळे ते मृतप्राय होतात. हे लोक प्राकृत अज्ञानी असतात आणि ते आत्म्याचे हनन करतात असे म्हटले जाते. तेनही आत्महनन दोषेन संसरती. आणि असं झाल्यामुळं त्यांना संसारात यावं लागतं. आत्महनन किंवा आत्महत्या किंवा आत्म्याची जाणीव न होणे किंवा आत्मज्ञान न होणे याचा एकमेव परिणाम म्हणजे ते सततम संसरती, ते परत परत पुढे पुढे जाणाऱ्या संसरती अशा प्रकारच्या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये ते अडकतात. यस्यात्मानो हननात अद्विद्वांसः संसरती. जसे ज्यांना आत्मा माहीत नाही, जसे ते स्वतःचं नुकसान करून घेतात, तद विपर्ययेन, या उलट तद विपर्ययेन विद्वांसो जनाः मुच्यन्ते ते न आत्महना तत् कीदृशम आत्मतत्वम इति उच्यते. असे जे लोक आहेत या विरुद्ध वागणारे, ज्यांचा आत्मज्ञानासाठी सतत धडपड चालू आहे, जे आत्मज्ञान करून घेतात, त्यांना मात्र काय होतं? विद्वांसो जनाः मुच्यन्ते, ते मुक्त होऊन जातात आणि मग त्यांना आत्म्याचं दर्शन होतं. तर कीदृशम आत्मतत्वम इति उच्यते. आता हे आत्मतत्व त्यांना जे मिळतं ते नेमकं काय आहे त्याचं थोडं वर्णन तरी मला सांगा, असं आचार्य सांगतात. आणि म्हणून ते वर्णन सांगण्यासाठीचा मंत्र जो आहे तो चौथा मंत्र आहे. अनएजद एकम मनसो जवियो नैनत देवाः आप्नुवन् तत् धावतो अन्यान अत्येति तिष्ठत तस्मिन् अपो मातारिश्व दधाती. हा मंत्र कठोपनिषदामध्ये आपण मंत्र पाहताना लयवाद पाहिला होता. एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीमध्ये लय करत 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 पण हिरण्य गर्भामध्ये आणि तिथून जी उडी मारायची ती सद्गुरूंच्या आशीर्वादानंतर ब्रह्मीभूत होण्यासाठी जायचं आहे. तिथे अशा प्रकाराने सांगितलेलं आहे की कशापेक्षा काय मोठं याचं वर्णन आपण कठोपनिषदात पाहिलं. इंद्रियांपेक्षा मन मोठं, मनापेक्षा बुद्धी मोठी, बुद्धीपेक्षा तन्मात्रा हिरण्यगर्भ मोठा, असं जसं सांगितलं होतं तसं इथे एकापेक्षा काय मोठं हे न सांगता कशाचा वेग, कशाची ताकद कशापेक्षा मोठी, अशा प्रकारे हा मंत्र सांगितलेला आहे. अनएजद एकम मनसो जवियो, विचलित न होणारे, एजद म्हणजे हलणारे, विचलित न होणारे, एकमेव मनाहून वेगराम, मनसो जवियो, जव म्हणजे वेग, मनसो म्हणजे मनापेक्षा, मनसो जवियो
नैनत देवाह आपनुवन. इथे देवा हा जो शब्द वापरला आहे तो इंद्रियांसाठी वापरला आहे. देव म्हणजे आपण पाहिलं की एखाद्या गोष्टीची प्रकाशीकरण. इंद्रिय नेहमी प्रकाशीकरण केल्यानंतरच इंद्रियांना कळतं. म्हणून इंद्रियांच्या प्रकाशनामध्ये चैतन्याचा हात असल्यामुळं इंद्रियांना वसू असं सुद्धा म्हणतात. म्हणून एखाद्या गोष्टीची जाणीव होण्यासाठी जेव्हा माझी इंद्रिय कार्यरत होतात तेव्हा त्या जाणीवेमध्ये चैतन्याने दिलेला हात असल्यामुळेच ती जाणीव म्हणजे एक प्रकारचा उजाळा आहे, एक प्रकारची ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि असा जो प्रकाश आहे म्हणजे इंद्रिय देवा हा नैनत देवा हा आपनुवन. अशा इंद्रियांना सुद्धा ते तत्व मिळत नाही किंवा पकडता येत नाही किंवा जाणून घेता येत नाही. म्हणजे इंद्रियांनी आत्मतत्वाचं दर्शन किंवा इंद्रिय गोचर ते नाही. नैनत देवा आपनुवन. काय अनएजत एकम मनसो जवियो नैनत तत् धावतो अन्यान अत्येति तिष्ठत. ते तत्व कसं आहे? तत् म्हणजे ते ब्रह्म धावतो अन्यान अत्येति. जे जे धावणारा आहे अत्यंत वेगवान ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांच्या पुढे जाणार आहे अत्येति. आणि तरीसुद्धा कसं आहे? तत् तिष्ठत. ते हलत नाही पण सगळ्या हलणाऱ्या गोष्टींना मागं टाकतं. मंत्र दोन विरोधाभासावर आधारित आहे की तत्तिष्ठत. हा थोडासा अन्वय असा लावायचा आहे. तत्तिष्ठत धावतो अन्यान अत्येति तस्मिन अपो मातारीश्व ददाती. ते स्थिर असूनही सर्व गतिशीलांना अतिक्रमित करते असा त्याचा अर्थ आहे. विचलित न होणारे आत्मतत्व कसे आहे? अनएजत विचलित न होणारे एकम दोन नाहीत एकमेव आहे ते. मनसोजवीय मनाहून वेगवान आणि इंद्रियांना अप्राप्य असणारं ते तत्व स्थिर असूनही सर्व गतिशीलांना अतिक्रमण करते. त्याच्या अधिपत्यानेच तस्मिन अपो मातारीश्वा दधाती. त्याच्या अधिपत्यानेच वायू मातारीश्व समस्त प्राण्यांच्या प्रवृत्तीरूप कर्माची विभागणी करतो. आता हा जो शेवटचा जो तस्मिन अपो मातारीश्व आहे तो थोडासा समजावून घ्यायला लागेल म्हणून आचार्यांच्या भाषाबरोबर आपण पाहू. पण इथे आत्मतत्व कसं सांगितलेलं आहे त्यांनी? नैनत देवाह आपनुवन. इंद्रियांना ते अप्राप्य आहे. त्याला वेदांमध्ये एक शब्द वापरला आहे शृंगग्राहिक नायम. शृंगग्राहिकया म्हणजे शृंग म्हणजे शिंग. शृंगग्राहिकया म्हणजे एखाद्या प्राण्याचं शिंग पकडून हातो प्राणी असं म्हणावं अशा प्रकारे. म्हणजेच इंद्रियांनी ते गोचर नाही आहे. आणि ते कशामुळे आहे? म्हणजे जर ते इंद्रियांना अप्राप्य असेल आणि माझ्याकडे असणाऱ्या कोणत्या वस्तूंनी मग ते मला ते प्राप्य होईल तर केवळ ती संज्ञा मनाला दिलेली आहे. आणि म्हणून मनाचं वर्णन वेदांतामध्ये अत्यच्छ विरल तैजस तरल द्रव्य हा मनहा असं केलेलं आहे. जे अत्यंत तरल सूक्ष्म आणि भेदक आहे तेच फक्त त्याच्या भासाची त्याची नव्हे त्याच्या भासाची जाणीव करून देऊ शकतं. तेही जर ते तत्व स्वच्छ तरल भेदक असं असेल तर. आणि ते स्वच्छ तरल भेदक होण्यासाठी त्याची एकमेव अट अशी आहे की ते तेजपूर्ण जर असेल म्हणजे सत्वगुणाने जर प्रेरित असेल तरच ते तसं असेल. याचा अर्थ जोपर्यंत माझी कर्म शुद्ध नाहीत माझ्यामधल्या त्रिगुणापैकी अत्यंत गरजेपुरता रजोगुण माझ्याकडे असेल तमोगुण माझ्याकडून अत्यंत निवृत्त झालेला असेल आणि सत्वगुणाने माझ्या वाणीला इंद्रियांना एक प्रकारचा वेगळा उजाळा आला असेल तर त्यावेळेला असणारी माझी बुद्धी आणि जी आपल्याला बहुतेक संतांमध्ये दिसते. नाथांनी केलेलं विपुल लेखन, सूरदासांसारखे कवी की ज्यांनी कविता केलीच नाही, पहिल्यांदा समोर कृष्ण आणि मग कृष्णाचं वर्णन, अशी जी अवस्था आहे अशा अवस्थेमध्ये ती जी बुद्धी आहे त्याची प्रगल्भता व्यावहारिक विश्वामध्ये जाणवण्यासारख्या त्यांच्या ज्या रचना आहेत त्यातून तर कळतेच. पण या उलट अशा प्रकारची बुद्धी ही केवळ त्यांनी केलेल्या रचनांसाठी नसून ती त्या अप्राप्य असणाऱ्या ब्रह्मतत्वाला गवसणी घालण्यासाठी वापरण्यात आलेली आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की पुढे मन एव कारणाम मनुष्यानाम बंधमोक्षयोः अशी जी श्रुती सांगते ही एवढ्यासाठी सांगते की मन ही एकच गोष्ट आहे. आणि इथे मनामध्ये सुद्धा
त्या चार अंतःकरणाच्या पदरामधलं एकमेव बुद्धी असं हे तत्व आहे. या मंत्रावर आचार्यांचा जो भाष्य आहे ते असं आहे, अनएजत न एजत, जे चालत नाही किंवा हलत नाही त्याला अनेजत असं म्हणतात, अविचल असं म्हणतात. एज्रू कंपने कंपनम चलनम, याचा धातू सांगितला आहे त्याने. धातुसूत्राने पाहिलं तर एज्रू कंपने म्हणजे धातू अर्थ त्याचा कंपन असा आहे. स्व अवस्था प्रच्युतीही तद वर्जितम सर्व, कंपन किंवा चलन नसलेने किंवा कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे आत्मतत्व स्व अवस्थेपासून च्युत न झालेने, अच्युत असल्यामुळे, अच्युतानंद आपण म्हणतो, म्हणजे जो आपल्या स्थितीपासून स्खलन पावत नाही असा स्व अवस्थेपासून स्खलन न झाल्यामुळे तो एकरूपम सर्वतम इत्यर्थः, म्हणून तो सर्वत्र एकरूपच आहे. कारण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा विकार नसल्याने तो जिथं आहे तो आहे सगळीकडेच, आणि तो जिथं आहे तिथं तो तसाच आहे, एकाच रूपात आहे, एकाच प्रकारचा आहे. तच्च एकम सर्वभूतेषु मनसा संकल्पादि लक्षणात जवियो जव अवतरम. तच्च एक सर्वभूतेशी, तेच एक सर्वभूतात आहे, तसेच संकल्पादि लक्षणांनी युक्त मनापेक्षा ते जवीय अधिक वेगवान आहे. म्हणजे आत्मतत्व मनापेक्षा सगळ्यात वेगवान मन आहे. आपल्याला माहीत असणाऱ्या इंद्रियांपैकी सर्वात वेगवान मन आहे. म्हणजे ज्या वेगाने मन धावतं त्या वेगाने दुसरं काहीच धावत नाही. पण अशा या संकल्पादी लक्षणात, कारण मनामध्ये संकल्प, विकल्प, निश्चय आणि वृत्ती अशा प्रकारचे सगळे अहंकार इथंपर्यंत मन आहे. अशा या मनसा संकल्पादी लक्षणात जवियो जव अवतरम, याच्यापेक्षाही ते अधिक वेदवान आहे. आता प्रश्न असा आहे, पूर्वपक्ष असं म्हणतो की कथः विरुद्धम उच्यते, असं कॉन्ट्राडिक्टरी तुम्ही कसं सांगता. ध्रुवम निश्चलम इदम मनसो जवीय इतीच, ते ध्रुव निश्चल असं पण म्हणता आणि मनसो जवीय इतीचे मनापेक्षा वेगवान आहे असंही म्हणता. ते स्थिर पण आहे म्हणता, ते वेगवान पण, असं कसं. आणि म्हणून त्याचा सिद्धांत किंवा विरोध परिहार जो केला तो असा केला आहे. आचार्य म्हणतात नैष दोष हा, याच्यामध्ये काहीही चुकीचं सांगितलेलं नाही आहे. कारण काय आहे त्याचं, निरुपाधी उपाधी मत्वेन उपपत्ते, हे एक सोपाधिक आहे, एक निरुपाधिक आहे, म्हणून एक स्थिर असून सुद्धा वेगवानापेक्षा वेगवान होऊ शकतं. म्हणून निरुपाधिक उपाधी मत्वेन उपपत्ते, उपपत्ते म्हणजे शक्य आहे, पॉसिबल आहे. तत्र निरुपाधिकेन स्वेन रूपेन उच्यते अनएजत एकम इति. जेव्हा ते निरुपाधिक अवस्थेत असते किंवा शुद्ध नित्य बुद्ध ब्रह्म असते तेव्हा आपल्या स्वरूपात ते अविचल आणि एकम असे म्हटले जाते. मनसः अंतःकरणस्य संकल्प विकल्प लक्षणस्य उपाधि अनुवर्तनात् इह देहस्थस्य मनसो ब्रह्मलोकादि दूरगमनं संकल्पेन क्षणमात्रात् भवति इत्यतो मनसो जीविष्ठत्वं लोके प्रसिद्धम्. मनसः मन अंतःकरणस्य संकल्प विकल्प लक्षणस्य उपाधि, मनाला जी उपाधी आहे, मनामध्ये सुद्धा चैतन्यच आहे, पण इथं मात्र उपाधी नाही. म्हणजे त्यांना त्या चैतन्याला ज्या मायेने आवृत्त केलेलं आहे ते माया प्रत्येक उपाधीमध्ये वेगळं वेगळं रूप घेते. म्हणूनच नामरूपात्मक ती वैविध्यता आहे. अशा प्रकारची वैविध्यता मनामध्ये कशी आहे, मनामध्ये मात्र संकल्प विकल्प असे जे वेगळे वेगळे होतात किंवा अंतःकरणाचे जे चार पदार्थ आहेत ते चारही पदार्थ म्हणजे उपाधीच आहे. या चारही पदार्थांमध्ये एक असणारं जे सूत्र आहे, सूत्रे मणिगणा इव जे आहे ते चैतन्यच आहे, पण उपाधी मात्र ती चार प्रकारची आहे. अशा प्रकारचं मनसा अंतःकरणस्य संकल्प विकल्प लक्षणस्य उपाधीही अनुवर्तनात, अंतःकरणाचे संकल्प विकल्पादी लक्षणांच्या उपाधीनुसार वर्तन केल्यामुळे इह देहस्थस्य मनसो ब्रह्मलोकादि दुर्गण, या देहातील मन ब्रह्मलोक आदी दूरदेशात गमन संकल्पेन क्षणमात्रात भवती. मनामध्ये विचार आल्याबरोबर मन ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतं. इत्यतो मनसो जीविष्ठत्वम लोके प्रसिद्धम. आणि म्हणून मनाची जी वेगवानता आहे ती या सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. तस्मिन् मनसी ब्रह्मलोकदीनं द्रुतं गच्छति,
सती प्रथम प्राप्तम इव आत्मचैतन्यम अवभासो गृह्यते अतो मनसो जवीय इत्याह. पुढे असं आचार्य म्हणतात की जरी मन ब्रह्मलोकांपर्यंत द्रुत गतीने जात असेल तरी सुद्धा गच्छती सती, सती सप्तमी आहे, गच्छती सती, जरी तिथंपर्यंत पोचलं तरी सुद्धा ते पोचायच्या आधी तिथं आत्मतत्व शिल्लक आहे. ज्या ब्रह्मलोकामध्ये ते एका छोट्याशा क्षणामध्ये इथून तिथं पोचल्या त्याला कळालं की तिथे आत्मतत्व आहे. आणि जिथे जिथे ते जाण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे एखाद्या काठीनी अत्यंत वेगाने जर समुद्रामध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर जिथंपर्यंत ती काठी पोचेल तिथं समुद्र असेलच. आणि या अर्थाने प्रथम प्राप्त इव आत्मचैतन्य अवभासो ग्रह्यते अतो मनसो जवीय इत्या. म्हणून अशा या निरुपाधिक सोपाधिक तुलनेत आत्मतत्व मनापेक्षा सुद्धा वेगवान आहे असं म्हटलेलं आहे. नैनत देवाः द्योतनात् देवाश्चक्षुरादीनी इंद्रियानी एतत् प्रकृतम आत्मतत्वम न अपनुवन प्राप्तवंतः. आता इथे मात्र आचार्य असं म्हणतात की चक्षु आणि इंद्रियांनी विषय प्रकाशित होत असल्याने त्यांना देव असं म्हटलं जातं. आता असे हे जे देव आहेत, जे इंद्रिय आहेत, इंद्रियानी एतत् प्रकृतम आत्मतत्वम न आपनुवन, त्या देवांना सुद्धा आत्मतत्व प्राप्त होत नाही किंवा मिळत नाही. तेभ्यो मनोजवीय, त्या इंद्रियांपेक्षा मन वेगवान आहे. जर इंद्रियांचं द्योतन करणाऱ्या वसूंना देव म्हणतात आणि त्या देवांपेक्षा जर मन हे तरल असून वेगवान असेल आणि त्या मनाला जर आत्मतत्वाचा शोध लागत नसेल तर तो इंद्रियांना कुठून लागेल. म्हणून ते असं म्हणतात मनोव्यापार व्यवहितत्वात आभास मात्रम अपि आत्मनो नैव देवानां विषयी भवती. मनोव्यापारात व्यवधान ठेवल्याने आत्म्याचा आभाससुद्धा इंद्रियांचा विषय होत नाही. कारण जी इंद्रिय बहिर्मुख होऊन विषयांमुख झालेली आहेत त्यांना चेतनतत्वाच्या आभासाची सुद्धा कल्पना येत नाही. आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात की यस्मात् जवनात् मनसो अपि पूर्वम अर्षत पूर्वमेव गतम व्योमवत व्यापित्वात् सर्वव्यापी तद आत्मतत्वम. आकाशाप्रमाणे सर्वव्यापी असल्याने ते आत्मतत्व वेगवान मनाच्या अगोदरच जिथे तिथे पोहोचलेलं आहे. सर्व संसार धर्म वर्जितम स्वेन निरुपाधिकेन स्वरूपेन अविक्रियम एव सत उपाधिकृताः सर्वा संसार विक्रयाः अनुभवातिथ्य अविवेकिनां मूढानां अनेक इवच प्रतिदेहं प्रत्यवभासते इति एतत् आह. संसार धर्म वर्जित, निरुपाधिक, स्वरूप संपन्न, अविकारी राहून सर्व उपाधिकृत संसारी विकारांचा अनुभव करणारे ते चेतन तत्व. चैतन्याचं वर्णन आहे. संसार धर्म वर्जित, निरुपाधिक, स्वरूप संपूर्ण, अविकारी राहून सर्व उपाधिकृत संसार विकारांचा अनुभव करून देणारी अशी जी आहे ती अविवेकी आणि मूढ पुरुषांच्या प्रत्येक शरीरात अनेकतेने प्रतीक होते. किंबहुना ज्यांना ज्यांना हे सगळं द्वैत आहे असं वाटतं, वेगळं वेगळं आहे असं वाटतं, त्यांना या संसार धर्म वर्जित, निरुपाधिक, स्वयंपूर्ण, स्वरूप संपूर्ण, अविकारी आत्मतत्वाचा आभाससुद्धा झालेला नसतो. पुढे ते असं म्हणतात तद्धावतो द्रुतं गच्छतो अन्यान आत्मविलक्षणान मनोवाग इंद्रिय प्रभृतीन अत्येति गच्छती इव. ते आत्मतत्व धावत द्रुतगतीने जाऊन आत्म्याहून वेगळे असणारी जे मन, वाणी इत्यादी इंद्रिय आहेत त्यांचे अतिक्रमण करते. कारण ज्या वेगाने अंतःकरणाचे पदर धावतात त्या त्या अंतःकरणाच्या धावण्याला तेच कारणीभूत असल्यामुळे जिथे ते पोचतात तिथे चेतन तत्व अगोदरच पोचलेलं असतं. अशा या अर्थाने इवार्थम स्वयमेव दर्शयती तिष्ठती इति. इवचा भावार्थ श्रुतीने तिष्ठती या अर्थाने अशा पद्धतीने सांगितलेला आहे. स्वयं अविक्रयमेव सत इति अर्थ. आत्मा हा अविकारी राहूनच सर्वांना पार करतो
सर्वांच्या पुढे राहतो असा याचा अर्थ आहे. तस्मिन आत्मतत्वे सती नित्य चैतन्य स्वभावे. आता मातारिश्व नावाचा जो शेवटचा मंत्राचा भाग होता त्याची थोडीशी संकल्पना इथे विशद केलेली आहे, त्याच्यावर मंत्राचा अर्थ व्यवस्थित लागेल. तस्मिन आत्मतत्वे सती नित्य चैतन्य स्वभावे मातारिश्व मातरी अंतरिक्षे श्वयति गच्छति इति मातारिश्वा वायुः सर्व प्राणभृत क्रियात्मको यद आश्रयानि कार्यकारणजातानि यस्मिन् ओतानि प्रोतानि च यत् सूत्रसंज्ञकं सर्वस्य जगतो विधारितृ स मातारिश्वा. आता इथे मातारिश्व म्हणजे काय याचं खुलासा आणि महत्त्व दोन्ही आचार्यांनी सांगितलेलं आहे. मातारिश्व मातरी अंतरिक्षे श्वयती गच्छती इति मातारिश्व. मात हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ आहे अंतरिक्ष, आकाश. आणि आकाश हे जेव्हा सृष्टीची निर्मिती झाल्यानंतरचं पहिलं तत्व आहे. सगळं ज्याच्यात बसवायचं ते आकाश आहे. आणि आकाशात वायू, आकाशानंतर वायू आहे, वायू अग्नी, पुढे त्याचा पुढेही आहे. अशा प्रकारे जेव्हा सृष्टीची निर्मिती होतात आणि त्याच वेळेला जीवाची सुद्धा उत्क्रांती चालू आहे. पिंडी किंवा जीवाच्या संदर्भातून जेव्हा पाहिलं जातं तेव्हा त्या जीवाला सुद्धा एक स्थूल शरीर आहे, एक सूक्ष्म शरीर आहे, एक कारण शरीर आहे. जर जीवाला स्थूल सूक्ष्म कारण शरीर आहे तर अशा सर्व जीवांना व्यापणाऱ्या सर्व ब्रह्मांडाला सुद्धा एक स्थूल शरीर आहे, एक सूक्ष्म शरीर आहे, एक कारण शरीर आहे. अशा या ब्रह्मांडाच्या स्थूल शरीराला विराट असं म्हणतो आणि सूक्ष्म शरीराला हिरण्यगर्भ असं म्हणतो. सर्व प्राणीमात्रांच्या, जंतूंच्या किंवा जीवांच्या सूक्ष्म शरीराची सम टोटल किंवा एकत्रीकरण म्हणजे हिरण्यगर्भ. अशा या हिरण्यगर्भाचं दुसरं नाव सूत्रात्मा असं आहे. आणि सूत्रात्मा म्हणजे सूत्रमणिगणे एव, ज्याच्यावर सगळं काही गुंफलं गेलेलं आहे असं ते आहे. म्हणून हिरण्यगर्भाला सूक्ष्म शरीर असं म्हटलेलं आहे. अशा या हिरण्यगर्भातून म्हणजे या सूक्ष्म शरीरातून अंतरिक्ष जेव्हा येतं तेव्हा त्याची मायेच्या त्या उपाधीची सुरुवात होते. आणि सुरुवात झाल्यानंतर या संपूर्ण विश्वाची रचना लावण्यासाठी हिरण्यगर्भाने जी रचना घालून दिलेली आहे त्या रचनेला, त्या रचनेच्या कारणाला, त्या रचनेच्या कार्य ज्याच्याकडे दिले जातं त्याला मातारिश्व असं म्हणतात. म्हणून ज्याला ऋत नावाची जी संकल्पना आहे किंवा ज्याला मॅक्रोकॉझम असं म्हणतो किंवा कॉस्मॉस असं म्हणतो, ऋत ज्या पद्धतीने चालावं त्याच्यासाठी घालून गेलेले जे नियम आहेत, जे विभाग आहेत, त्या सगळ्यांचं नियंत्रण करणारा हा मातारिश्व असल्यामुळे तो अंतरिक्षामध्ये राहून, आकाशामध्ये राहून वायुरूपाने या सर्व सृष्टीचं पालन करतो. त्याच वायुरूपातील प्राणवायू येतो. म्हणून त्याच्या असण्याने मातारिश्व मातरी अंतरिक्षे श्वयती गच्छती इति. जो मातारिश्व अर्थात अंतरिक्ष संचार गमन करतो तो मातारिश्व वायू सर्व प्राणभृत क्रियात्मको. तो मातारिश्व जो समस्त प्राण्यांना पोषक असणारा वायू म्हणजे प्राणवायू, आश्रयानी कार्यकारण जातानी यस्मिन ओतानी प्रोतानी. प्रत्येक जंतूच्या जो जो कार्यरत आहे, जो जो जे जे कर्म करतो, जो जो जिथं जसा आहे तिथं त्याच्या असण्याचं, त्याच्या कार्यशक्तीसाठी लागणाऱ्या प्राणवायूपासूनच्या सर्व गोष्टींचे जे व्यवस्थापन करतो असा हा मातारिश्व वायूच्या मार्फत सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. ओतानी प्रोतानी. आणि प्राण यापैकी प्र आणि आन. आन म्हणजे ब्रीदिंग, प्राणापान असं म्हणतो आपण. आन म्हणजे ब्रीदिंग. म्हणून जिथे जिथे, आणि ब्रीदिंग म्हणजे इथे त्याचं असणं, अस्तित्व, म्हणजे त्याच्यामध्ये चेतनाबरोबर, चेतनेच्या अधिपत्याखाली, पण चेतनेच्या अधिपत्याखाली एखादी गोष्ट ठरवलेल्या नियमाप्रमाणे, ऋताप्रमाणे चालू ठेवण्याचं कार्य करणारी जी शक्ती त्याला मातारिश्व, सर्व जग सकल जग प्राण असं त्याला म्हटलेलं आहे.
सकल जगप्राण यत् सूत्र संज्ञकम सर्वस्य जगतो विधारियुत्रु स मातारेश्वहा. अशा प्रकारे जो सगळ्या जगाचं विशेषेन धारयती, जो सगळ्या विश्वाचं धारण करतो, स मातारेश्वहा. अपहा कर्माणि प्राणीनाम चेष्टा लक्षणानि अग्नि आदित्य पर्जन्य आदीनी ज्वलन दहन प्रकाश अभिवर्षणादी लक्षणांनी ददाती. तो काय करतो तर ऋताची व्यवस्था लावण्यासाठी अपहा, अपहा म्हणजे एखादी ड्युटी अलॉट करणे, एखादं काम नेमून देणे, म्हणून तो अपहा कर्मानी प्राणीनाम चेष्टा लक्षणानी, प्रत्येक प्राण्याच्या कर्मासाठी अग्नी आदित्य पर्जन इत्यादींना ज्वलन दहन प्रकाश तसेच प्रावृष म्हणजे पाऊस इत्यादी कर्माची तो व्यवस्था लावतो. दधाती विभजती इत्यर्थ, विभागतो असा त्याचा अर्थ. म्हणजे हिरण्यगर्भातून ब्रह्माच्या अध्यस्थाखाली तयार झालेली माया, जिनी अजूनही आपल्या सृष्टीची प्रदान करण्यास सुरुवात केलेली नाही, जेव्हा ती सुप्त किंवा मूलमायेच्या स्वरूपात आहे, त्या मूलमायेमध्ये गुणांचा परिवेश झाल्यामुळे ती गुणक्षोभिनी झालेली आहे. ती गुणक्षोभिनी झाल्यानंतर तिने सर्वात पहिल्यांदा काढलेलं तत्त्व जे आहे ते हिरण्यगर्भ आहे. त्या हिरण्यगर्भातून जेव्हा या विश्वाची रचना सुरू झाली, तेव्हा त्या विश्वामध्ये होत असणाऱ्या कार्यशक्तीला, ज्ञानशक्ती कार्यशक्ती पैकी कार्यशक्तीला कार्यान्वित करण्यासाठी त्या हिरण्यगर्भातून, त्या सूत्रात्म्यातून माता ऋष्व म्हणजे वायूच्या स्वरूपामध्ये प्राण्याच्या स्वरूपाने सर्व प्राण्यांच्या कर्मासाठी त्यांनी व्यवस्था लावून दिलेली आहे. धारयती इति वा भीषा अस्माद वातः पवते. इथे तैतरीय उपनिषदातला एक छोटासा कोट आचार्याने दिलेला आहे. तो कोट असा आहे, भीषा अस्माद वातः पवते, म्हणजे त्या माता ऋषो किंवा त्या कंट्रोलिंग ऑथॉरिटी जी आहे त्याच्या भयानी वायू चालतो. अशा पद्धतीने धारयती इति वा, धारयती म्हणजे या सगळ्याचं जशी व्यवस्था लावायला पाहिजे तशी व्यवस्था लागली की त्या माता ऋषवाचं काम झालं असं म्हणतात. किंबहुना त्याला ऋत असं म्हणतात. आणि जेव्हा सत्य आणि ऋत दोन्ही जसे पाहिजे तसे चालतात तेव्हा त्याला धर्म असं म्हणतात. धारयती इति धर्म, म्हणून धारणात धर्म उच्यते. दयानंद सरस्वतींनी व्याख्या दिलेली आहे, धारणात धर्म उच्यते. अशा प्रकारचं जे आहे इत्यादी श्रुतिभ्य, असे सगळेच्या सगळे श्रुतींचे अभिप्राय आहेत. सर्वाही कार्य कारणादि विक्रिया नित्य चैतन्य आत्मस्वरूपे सर्वास्पद भूते सत्येव भवन्ति इत्यर्थः. सर्व कार्य कारण विकार नित्य चैतन्य स्वरूप आत्मतत्वातच होतात, असा या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. आणि इथे चौथा श्लोक संपतो. 4 श्लोकांमध्ये पहिल्या श्लोकामध्ये ज्ञानाचं महत्त्व, दुसऱ्या श्लोकामध्ये कर्माचं महत्त्व, तिसऱ्या श्लोकामध्ये हे दोन्हीही ज्यांच्याकडे नाही त्यांची लक्षणं, आणि चौथ्या श्लोकामध्ये अचेतन, जड आणि चेतन याची सांगड घालून दिलेली आहे. जे जड वाटतं ते कार्यरत आहे असं दिसतं, पण जडाला कार्यरत करणारं जे चैतन्य आहे ते चैतन्यच आहे. त्यामुळे जड जडाच्या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये चैतन्य असल्याचा, चैतन्याच्या अस्तित्वाचा आभास होतो. म्हणून या दोन्हीमध्ये एक प्रकारची सांगड आहे. जडामधली अत्यंत तरल वस्तू ही मन आहे, आणि म्हणून अत्यंत तरल असणाऱ्या या वस्तूपेक्षा सुद्धा श्रेष्ठ या वेगांची जी तुलना केलेली आहे ती फक्त तुलना एवढ्यासाठी आहे की जे जे जडामध्ये आहे ते ते त्यांनी वेष्टित असल्यामुळे जडापेक्षा ते नेहमीच श्रेष्ठ आहे. पण मी जडामध्ये अडकलेला असल्यामुळे जोपर्यंत जडाची व्यवस्था मी व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत मला सूक्ष्मामध्ये जाणं येणार नाही. आणि म्हणून जडांची व्यवस्था व्यवस्थित लावणे याचा अर्थच या सर्व अष्टधा प्रकृतींनी माझ्यामध्ये जी गोष्ट आणलेली आहे ती फक्त एकच आहे, ती म्हणजे मला दिलेलं कर्माचं स्वातंत्र्य आणि माझ्या पुढे आलेली माझ्या प्रारब्धवशातली कर्म. प्रारब्धवशातली कर्मे भोगून आणि क्रियमान स्वातंत्र्यातली कर्मे चांगली ठेवून, होणारं कर्म निष्काम करून,
होणारं कर्म निष्काम नसेल तर कमीत कमी ते काम्य नाही याची खात्री करून आणि काम्य न करण्यासाठी माझ्या इंद्रियांना मी अंतर्मुख करून त्यांचा विषयाशी संग न होऊ देता जर मी माझं कर्म केलं तर मी जडाशी संबंधित असणाऱ्या कर्मापासून मुक्ती पाहून मी या कर्मातून माझ्या पहिल्या पायरीतून पुढे जाऊन ज्ञानकांडाकडे मी वळू शकतो असा या 4 मंत्रांचा अर्थ आहे. हरी ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.